ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं तर आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आता आपल्याला इथं पाहायला मिळतंय की सायली आणि अर्जुनने ठरवलेलं आहे की काहीही झालं, अगदी काहीही तरीसुद्धा आता आपण या सर्व गोष्टीचा छडा लावायचाच की नक्की हे सगळं काही कसं घडलं, म्हणजे तो फोटो जो सायलीचा होता तो सदाशिव आणि मैनाच्या फॅमिली फोटोमध्ये कसा गेला, त्यांनी काय गोंधळ घातलाय ते शोधायचं असं त्यांनी ठरवलेलं असतं। तर दुसरीकडे आता इकडे अस्मिता आणि रविराज काका दोघांनाही सचिन दिसणार। आता सचिन दिसल्यावर ते दोघं काय रिॲक्ट होणार, कसं घडणार सगळं हे जाणून घेऊया आपल्या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहतो की अस्मिताचं हॉस्पिटलमध्ये चेकअप असतं, मग त्यासाठी आता ती दवाखान्यात चाललेली असते। तिला आता कल्पना आणि प्रताप म्हणत असतात की आमच्यापैकी कोणीतरी येईल म्हणून तुझ्याबरोबर, पण तीच म्हणते की नाही नको, तसंही ते क्लिनिक माझ्या मैत्रिणीचं आहे, मी मैत्रिणीकडे जाते आहे, तर मग आम्ही तिथे गप्पा वगैरे मारत बसू। तिने म्हणूनच मला जरा उशिराची अपॉइंटमेंट दिली आहे, जेणेकरून दुपारी क्लिनिकमध्ये कोणी नसेल आणि आम्हाला जरा निवांत वेळ मिळेल। मग ते दोघं म्हणतात ठीक आहे। अस्मिता आता दवाखान्यात आलेली असते, चेकअप वगैरे करून झाल्यानंतर गप्पा टप्पा मारून ती दुपारी पुन्हा घरी जायला निघते। तेव्हा तिला रस्त्यात भूक लागते, म्हणून एका ठिकाणी ती खायला थांबते। तर आता त्याच ठिकाणी सचिन आणि साक्षी हे दोघंसुद्धा आलेले असतात। आता सचिन हा साक्षीजवळ असं दाखवत असतो की तो तिच्यावर खूप प्रेम करतोय आणि त्याचं लक्ष पूर्णपणे फक्त तिच्यावर आणि तिच्यावरच आहे, पण खरं तर हे खोटं असतं, कारण सचिनचं लक्ष हे साक्षीवर कमी आणि त्याच्या चहूबाजूला जास्त असतं। सचिनच्या मनात ही भीती असते की कोणी मला पाहणार तर नाही ना, कोणी माझ्या ओळखीचं तर इथे नसेल ना, नाही जर इथे कोणी ओळखीचं निघालं तर मात्र माझी पूर्णपणे वाट लागून जाईल, काहीही झालं तरी इथे कोणीही ओळखीचं असता कामा नये असाच विचार सचिनच्या मनामध्ये सतत फिरत असतो। सचिनला साक्षी विचारते, सचिन तुझं लक्ष कुठे आहे? त्यावर सचिन म्हणतो, अगं कुठे म्हणजे काय, ऑफकोर्स तुझ्यात, तू पुढ्यात असताना माझं लक्ष आणखीन इतर कुठल्या जागी जाऊ शकतं का? फक्त तू, मी आणि आपला हा निवांत वेळ, बस, इज इट इनफ फॉर मी? त्याबरोबर हे ऐकून साक्षी खूप खुश होते आणि म्हणत असते, सचिन ते सगळं बरोबर आहे, हे बघ आपण शिकलेली स्टँडर्ड लोक आहोत, त्यामुळे आपल्याला रिलेशनशिप, सिच्युएशनशिप, लिव्हिंगमध्ये राहणं ह्या सर्व गोष्टी कळतात आणि पटतातसुद्धा, पण या समाजाला ह्या गोष्टी नाही रे कळत आणि पटतही नाही। त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की आपण लवकरात लवकर लग्न करूया आणि हे सिंगल लाईफ ना आता मलासुद्धा नकोसं वाटतंय रे, बोर झाली आहे मी ह्या साध्या आयुष्यात, मलासुद्धा माझा हक्काचा नवरा, माझं हक्काचं घर, माझी हक्काची नाती, माझी माणसं असं सगळं हवं आहे। आता साक्षीला तरी या सगळ्यात काही इंटरेस्ट नाही आहे, पण तिला US जायचं आहे म्हणून ती सचिनला मस्का मारत असते। त्याबरोबर आता इथे लगेचच अस्मिता ही वेटरला बोलवते आणि वेटरला ऑर्डर देते, एक ग्रिल सँडविच आणि एक ब्लॅक कॉफी, थोडेसे नाही नको, बस इतकंच, एवढं घेऊन या। त्याबरोबर मग तो सांगतो, मॅडम ग्रिल सँडविच मिळायला जरा वेळ लागेल। त्याबरोबर ती म्हणते ठीक आहे, आय विल वेट। आणि मग तो तिकडनं निघून गेल्यावर आता इकडे अस्मिताची नजर ही सचिनवरती पडते। आता सचिनने सुद्धा अस्मिताला चोर नजरेने पाहिलेलं असतं। आता खरं तर अस्मिताला बघितल्यानंतर सचिन हा खूपच जास्त घाबरलेला असतो, पण आता तो इथे साक्षीसमोर असं दाखवत नाही, अजिबातच तो दाखवत नसतो की तो घाबरलाय, तो असंच दाखवत असतो की त्याला काही फरकच पडत नाही आहे, तो एकदम चिलमध्ये आहे। आणि मग आता तो लगेचच साक्षीला म्हणायला लागतो, आपण इथे नाही, आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया। त्यावरती म्हणते, अरे कशाला, आपण इथेच बसूयात ना, आणि ते सगळं जाऊ देत ना सचिन, कुठे खातोय यापेक्षा महत्त्वाचं मी जे बोलते ना ते आहे। सचिन मी तुला खरं सांगू का, मला ना खूप लवकर आपण लग्न करावं आणि आपल्या संसाराला लागावं, आपण US निघून जावं असं वाटते। नाही म्हणजे एकदा का आपण US आपल्या घरी गेलो की मग आपण आपल्या घरात, आपल्या संसारात, आपल्या नात्यात फ्रीली राहू शकू। कळतंय ना तुला मला काय बोलायचं आहे ते? शेवटी माझ्यासाठी तू महत्त्वाचा आहेस। त्याबरोबर आता हे ऐकून सचिनसुद्धा लगेचच इथे तिला म्हणायला लागतो की आपण लवकरच
जाऊया, पण तोपर्यंत आपल्याला इथे तुझ्या घरी लिव्हिंगमध्येच राहावं लागेल, कारण आपण लग्न US लाच जाऊन करू, कारण माझे मित्र कलीग सगळे काही जास्त प्रमाणावर तिकडचेच आहेत. आता सचिन असं का म्हणत असतो, कारण त्याला ही गोष्ट व्यवस्थित माहीत असते की जर मी इथे लग्न केलं तर माझ्या नातेवाईकांना किंवा घरच्यांना, अर्जुनला हे सगळं कळेल आणि हे सगळं मला महागात पडेल. त्याबरोबर आता इकडे अस्मिताला राहून राहून सततच वाटतं की नाही, हा सचिनच आहे. माझी खात्री पटली आता. मग खात्री पटल्यावर अस्मिता ही तिकडनं मागे मागे सचिनच्या यायला लागते. आता जशी अस्मिता तिकडे यायला लागते, सचिन तिकडनं उठतो आणि आता सचिन हा तिकडनं निघून जायला लागतो. आता सचिन हा पटापट साक्षीला घेऊन तिकडनं पळत असताना अस्मिताला मात्र तेवढ्या पटापट त्यांच्या मागे पळता येत नसतं, कारण ऑफकोर्स ती प्रेग्नंट आहे. मग आता साक्षी ही सचिनला विचारत असते, सचिन अरे काय चाललंय तुझं? आपण एवढे छान गप्पा मारत बसलो होतो, तू अचानक माझ्या हाताला धरलंस आणि मला पळवत नेलंस का? आपण ऑर्डर प्लेस केली आहे, ऑर्डर येईल आपली. त्याबरोबर सचिन म्हणत असतो, हे बघ अस्मी, ते सगळं जाऊ दे, पण आता आपण तिथं थांबणं आपल्यासाठी चांगलं नव्हतं. त्याबरोबर आता ती विचारते, काय चांगलं नव्हतं म्हणजे? त्यावर तो सांगत असतो, अगं सॅम, तिथे माझे काही जुने मित्र होते, जर त्यांनी बघितलं असतं तर ते पुन्हा म्हणाले असते, थांब आमच्याबरोबर. तर इकडे अस्मिताला मात्र आता प्रश्न पडतो की नक्की हा माणूस कोण होता? हा खरोखर सचिन होता का? नाही, सचिन असता तर सचिन मला बघून असा पळाला कशाला असता? पण मग अस्मिता विचार करते की कुठे गेला असेल सचिन, कुठे गेला असेल. ती आजूबाजूला बघते तर तिला तिथे एक माणूस दिसतो. ती जाऊन अलगस त्या माणसाच्या खांद्यावरती हात ठेवते आणि तो बघते तर काय, दुसराच कोणीतरी माणूस असतो. तो विचारतो, काय झालं मॅडम? त्यावरती सांगते, नाही काही नाही. तर इथे सचिन हा आता साक्षीला सांगत असतो, अगं सॅम, मी म्हटलं ना, मला फक्त तुझ्याबरोबर, तुझ्यासाठी आणि तुझ्या करता हा वेळ सगळा द्यायचा आहे म्हणून. मग या सगळ्या वेळात आता जर माझे मित्र आले असते तर मी त्यांना नाहीही म्हणू शकलो नसतो आणि त्यांच्याबरोबर जाऊही शकलो नसतो. नाही म्हणालो असतो तर ते सगळे दुखावले गेले असते ना, म्हणून मला हे सगळं करावं लागलं. मला माहिती आहे तुला खोटं बोललेलं आवडत नाही, हो ना? त्याबरोबर आता ती स्वतः इतकं खोटं बोललेली असते की ती सचिनला काय नाही म्हणणार आहे. मग ती म्हणते, हो एक्झॅक्टली, फक्त तू खोटं बोलत होतास ना म्हणून मला वाटलं. त्याबरोबर सचिन म्हणतो, मग ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर मग मी जातो माझ्या मित्रांकडे परत. त्यांना काय, ते लगेच मला घेतील, त्यांना थोडी माहिती आहे मी पळून आलो आहे ते. त्याबरोबर ती म्हणते, सचिन प्लीज नको उगाच, मला हवा आहे तुझा हा वेळ. इतक्यात सचिनच्या फोनवरती आता अस्मिताचा फोन येतो. अस्मिता ही त्याला विचारते, कुठे आहेस तू? आता त्याच्यासमोर साक्षी असल्यामुळे सचिनला काय बोलावं ते कळत नसतं. मग सचिन फक्त इतकंच बोलतो, मी बिझी आहे, मीटिंगमध्ये आहे, आपण नंतर बोलूया का? मी जरा महत्त्वाच्या कामात आहे. हो ठीक आहे, बाय. आणि तो फोन कट करतो. त्याबरोबर आता लगेचच साक्षी त्याला विचारते, काय रे, आता का खोटं बोललास? सचिन, खोटं बोलणं काय तुझी हॉबी आहे का रे? त्यावर सचिन सांगत असतो, अगं अस्मी, मी म्हटलं ना, मित्र, त्यांच्यापैकीच कोणीतरी एखादं असेल. त्यावर अस्मिता म्हणते, अरे पण त्यांना काय माहिती? त्याबरोबर सचिन म्हणतो, अगं त्यांनी बघितलं असेल ना एखाद्याने कुणीतरी, म्हणून त्यांनी कॉल केला असेल, बस, बाकी काही नाही. आता तुझ्या नावाने मला चिडवतील वगैरे, बस इनफ, त्यापेक्षा जास्त काही नाही. त्याबरोबर आता तुझ्या नावाने मला चिडवतील असं म्हटल्यावर मग मात्र आता साक्षी खुश होते आणि साक्षी म्हणते, खरंच? त्यावर सचिन म्हणतो, अगं मग माझे मित्र खूप डांबीज आहेत, ते सगळ्यांना चिडवू शकतात आणि तुझ्या नावावरून तर आता बघ आता काय तिथे धुडकूस घातला असेल तू त्यांनी. त्याबरोबर दुसरीकडे आता रविराज काका जे असतात ते पेपर वाचतच बसलेले असतात. तर प्रतिमा ते तिकडे येते, त्यांच्या हातातला पेपर घेते आणि त्यांना म्हणते, रविराज का उगाच वेळ वाया घालवताय? मी आत्ता सांगितलं ना तुम्हाला की तुम्ही जा आणि मला सामान आणून द्या म्हणून, जा ना तुम्ही, मला ते सगळं सामान हवंय. रविराज काका म्हणतात, प्रतिमा अगं हो, मला सांग, तुला ते सगळे जिन्नस इतक्या लवकर का हवेत? एवढी एक बातमी वाचतो आणि जातोयच की, थोड्या वेळात जातो. त्यावर प्रतिमा म्हणते, नाही अजिबात नाही, एक बातमी नाही आणि काय नाही, तुम्ही जा बरं. आणि काय महत्त्वाचं एवढं वाचताय? नाटकांची तारखा वाचताय तुम्ही. अहो, तुम्हाला हवं तेव्हा हवं ते नाटक तुम्ही बघू शकता ना, मग आता उगाच वेळ वाया घालवू नका. रविराज म्हणतो, कसं? त्यावर प्रतिमा त्याच्या हातातला मोबाईल दाखवत म्हणते, याच्यावर जा ना आता रविराज, बघा आता मी तुम्हाला तुमचं सोल्युशन सांगितलं. तसा रविराज काका म्हणतो, प्रतिमा तू मला ना शांत बसू नाही देणार, मी निघतोय आणि मग आता कमीत कमी पाकिट घेऊन येऊ का? एवढं बोलत रविराज काका तिकडनं निघायला उठतात. प्रतिमा म्हणते, नको, परत टाईमपास कराल, थांबा मी आणून देते.
त्याबरोबर दुसरीकडे आता सदाशिव आणि मैनाला भेटायला पुन्हा एकदा सायली आणि अर्जुन आलेले असतात. आता सायली अर्जुनला बघून मैना आणि सदाशिव घाबरलेले असतात. तर सायली आणि अर्जुन त्यांना म्हणत असतात की हे बघा, तुम्ही ऑलरेडी आमच्या घरात चोरी केली होती, तरीही आम्ही तुम्हाला सोडून दिलं होतं, पण तुम्ही पूर्ण आजींच्या जीवाशी खेळलात आणि हे आम्हाला आवडलेलं नाही आहे. तर सायली म्हणत असते, ते तर झालंच बरं, परत सदाशिव काका तुमच्यामुळे, खरं तर काका म्हणावं इतकी सुद्धा तुमची कुवत नाही आहे, पण काय करू, माझ्यावरती माझ्या मधुभाऊंनी चांगले संस्कार केलेत, त्यामुळे तुम्हाला इतका मान मी देते. तुमच्यामुळे माझ्या नवऱ्याला पोलीस स्टेशनमध्ये मान खाली घालावी लागली. आजपर्यंत कोणासमोरही माझा नवरा कधीच झुकला नव्हता, पण तुमच्यासाठी, तुम्ही माझे वडील आहात आणि तुम्हाला वाचवण्यासाठी त्यांना तिथे ऐकून घ्यावं लागलं आणि म्हणून मला तुमचा ऑलरेडी खूप राग आला आहे. त्यात आता तुम्ही अजून असे काही प्रताप करून ठेवलेत जे आमच्या समोर आलेत. त्याबरोबर आता ते दोघं म्हणायला लागतात, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? अर्जुन म्हणतो, आता मी जे प्रश्न विचारेन त्याची सरळ उत्तरं द्यायची. सायली म्हणते, न खोटं बोलता, न पाल्ल्याड लावता. हा, त्याबरोबर आता ते दोघं म्हणतात, विचारा की तुम्हाला काय विचारायचं आहे ते. मग सायली अर्जुन विचारतात की सायलीचा फोटो तुमच्या त्या फॅमिली फोटोमध्ये कसा आला? सायलीला नक्की तुम्ही कुठनं आणली होती? ती तुमची मुलगी नाही आहे हे तर आम्हाला कन्फर्म माहिती आहे. मग तुम्ही तिला कुठून आणली होती? कुठून उचलून आणली होती तिला? आणि का विकलीत तिला तुम्ही? ती तुमची मुलगी नव्हती म्हणूनच तुम्ही तिला विकली ना, असं अर्जुन म्हणतो. मग आता ते त्याला सांगतात की नाही, ती आमचीच पोरगी होती. हे बघा, सायली आमची पोरगी आहे की नाही हे आम्हाला ठाव नाही, पर फोटोमधली पोरगी आमचीच आहे आणि आम्ही तिलाच विकली, कारण तेव्हा तीच लहान होती सगळ्यात. जर आम्ही दुसरं कोणा पोरीला विकायचा विचार केला असता तर ते शक्य झालं नसतं, कारण तेव्हा आमच्या बाकीच्या पोरी मोठ्या होत्या. म्हणजे आमच्या बबलीमध्ये आणि आमच्या बाकीच्या पोरींमध्ये जवळपास 6-6 वर्षांचा अंतर आहे. बबली ही आमची सगळ्यात शेवटची पोर, त्यामुळं तिची धाकली पण तिच्यापेक्षा 6 वर्षांनं मोठी होती. आता हे अर्जुनला कळतं. आता आधी तर त्यांचा विश्वास पटत नसतो, पण मग सायली म्हणते, नाही, हे दोघं खरं बोलत आहेत असं मला वाटते. ऑलरेडी आपल्याला यांच्याबद्दल सगळं माहिती आहे, त्यामुळे आत्ता आपल्याशी खोटं बोलून पुन्हा नवीन टेन्शन स्वतःवर ओढवून घ्यावं एवढी यांची इच्छा नाही आहे. त्याबरोबर मग अर्जुन आता विचार करायला लागतो की काय करता येईल, कसं आपल्याला शोधून काढता येईल सगळं. आता तो पुन्हा पहिल्यापासून आठवायला लागतो, विचार करायला लागतो, जेव्हा तो सायलीच्या आईवडिलांना शोधायचं असं ठरवत असतो. मग तेव्हा अर्जुनला आठवतं की मला सायलीचं जुनं आय कार्ड मिळालं होतं. त्या आय कार्डवरून मी तिच्या शाळेचा पत्ता मिळवला होता. शाळेत जाऊन मग मी तिकडनं तिच्या आईवडिलांचा पत्ता मिळवला होता. मग आता जर शाळेतच मला हा फोटो मिळाला होता तर कदाचित तिथंच मला आणखीन काहीतरी माहिती मिळू शकेल. मग आता अर्जुन हा दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्या शाळेमध्ये आलेला असतो जिथं त्यानं सायलीबद्दलची माहिती मिळवलेली असते. मग आता अर्जुन हा प्रिन्सिपलला म्हणत असतो की मॅडम, तुम्ही ज्या मुलीचा मला फोटो दिला होता ती मुलगी आणि म्हणजे माझी बायको ह्या वेगळ्या आहेत. ती मुलगी त्या बाईची आणि माणसाची नाही आहे. त्याबरोबर आता लगेचच ती म्हणायला लागते की हे बघा, एकतर हे तुम्हाला क्लर्क ऑफिसमध्ये विचारावं लागेल किंवा साफसफाई करणारे जे काही तिथले कामगार आहेत त्यांना विचारावं लागेल. मग अर्जुन आता साफसफाई करणाऱ्या कामगारांना पहिलं विचारायचं ठरवतो, कारण बऱ्याच वेळी हेच लोक गपले करतात हे अर्जुनला माहीत असतं. मग आता अर्जुन हा त्या पिऊनला विचारतो ज्यानं त्या दिवशी त्याला ती फाईल आणून दिली होती. आता तो पिऊन हा आधी तर खोटं बोलत असतो, पण मग अर्जुन त्याला सांगतो, ठीक आहे, तुला नसेल खरं मला सांगायचं तर नको सांगू, मी तुला प्रेमाने विचारत होतो, पण आता तुला मारच खायचं आहे, त्याला मी काय करणार, पोलिसांनाच बोलवावं लागेल. मग त्याबरोबर आता लगेचच तो म्हणतो, नाही नको साहेब, सांगतो. आणि मग तो अर्जुनला सांगतो की मला एका साहेबांनी ती फाईल तुमच्या आधी मागितली होती, त्यांनीच तो फोटो बदलला असणार. त्याबरोबर अर्जुन त्याला विचारतो की कोण साहेब होते ते. त्यावर तो सांगतो, ते काही ठाव नाही बघा, त्यांनी मला पैसे दिले होते. मग अर्जुन ठीक आहे म्हणतो आणि आता तिकडनं घरी येऊन सायलीला ह्या सर्व गोष्टी सांगतो. सायली म्हणत असते, याचा अर्थ हे सगळं मुद्दाम कोणीतरी ठरवून केलं होतं. आता हे सगळं कोणी केलं होतं, का केलं होतं हे आपल्याला शोधावं लागेल. मला आता माझे खरे आई बाबा सापडतील की नाही हे माहीत नाही, पण हे खोटारडेपणा कोणी केला हे मात्र शोधायचंच आहे. त्याबरोबर दुसरीकडे रविराज काका हे प्रतिमा आत्याने ज्या दुकानातून सामान घ्यायला सांगितलेलं असतं त्या दुकानात जातात. तिकडनं सगळं सामान घेऊन आता ते निघालेले असतात. आता रविराज काका हे गाडीत बसायला जात असताना त्यांना तिथे सचिनची गाडी दिसते. रविराज काका विचार करतात, अरे सचिनची गाडी आणि इथे असं कसं झालं? सचिन तर US ला गेला असं म्हणाला होता ना,
मग तरी सचिन मला इथे कसा काय दिसतोय? मग रविराज काका आता सचिनजवळ पुढे जाणारच असतात. इतक्यात मागून साक्षी येते आणि ती सुद्धा गाडीत बसते. आता रविराज काका विचार करायला लागतात, अरे सचिन बरोबर ही दुसरी मुलगी कोण आहे? नाही, ही अस्मिता असेल असं वाटत तर नाही हिच्या चेहऱ्याकडे बघून. मग ही आहे तरी कोण? आता तिच्या चेहऱ्यावरती केस आलेली असतात, त्यामुळे रविराज काकांना त्या मुलीचा चेहरा दिसत नसतो. रविराज काका जाऊन समोरच बोलावा असा विचार करून पुढे सरसावतात, पण तोपर्यंत सचिनची गाडी तिकडनं निघून जाते. त्याबरोबर दुसरीकडे आता प्रियाला मात्र खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. तिला आता राहून राहून वाटत असतं की जर सायली आणि अर्जुनने आता आणखीन जोमात त्या सायलीच्या आईवडिलांना शोधण्याचा प्रयत्न सुरू केला तर मग मात्र त्यांना एक ना एक दिवस हे नक्की कळेल की रविराज आणि प्रतिमा हे तिचेच खरे आईवडील आहेत, माझे नाही. आणि मग मात्र माझं जगणं मुश्किल होईल. तर आता अश्विन हा प्रियाकडे येतो आणि विचारत असतो, तन्वी काय गं, काय झालं? तू एवढा विचार कसला करतेस? कधीपासून विचारात मग्न झाली आहेस? त्याबरोबर आता ती सांगत असते की अरे अश्विन, मी पूर्ण आजीचाच विचार करत होते, मी दुसरा कसला विचार करणार? अश्विन म्हणतो, पूर्ण आजीचा काय विचार? त्यावरती म्हणते, अरे ते ग्लॅनी येईल असं औषध त्या दोघांनी तिला दिलं, त्याच्यामुळे तिला ग्लॅनी आली. पण नशीब तिला जास्त कमी काही झालं नाही. जर पूर्ण आजीला काही झालं असतं तर आपण काय केलं असतं? पूर्ण आजीशिवाय आपल्या घराला काय आधार आहे का? शेवटी तीच आपल्या घराचा खांबा आहे. त्याबरोबर आता अश्विन म्हणतो, हो तन्वी, मला सगळं मान्य आहे, पण काळजी करण्यासारखं काही नाही आहे. तू उगाचच्या उगाच जास्त काळजी करतेस गं. प्रत्येक वेळी इतकी काळजी करायची गरज नसते. आणि मी आहे ना, मी चेकअप केलं आहे, मी स्वतः सांगितलं आहे की पूर्ण आजी अगदी व्यवस्थित आहे, ठणठणीत आहे. मग तरीही तू काळजी करत राहिलीस तर काय उपयोग? तुझा नवरा डॉक्टर असताना तू इतका विचार करशील या गोष्टींचा? जर काही सिरियस असतं तर मी तुझ्याशी शेअर केलं नसतं का? पण खरंच काहीच नाही आहे, साधं ग्लॅनीचं औषध होतं ते. अगं त्यांना परवडणार आहेत का चांगली क्वालिटीची औषधं तरी? काळजी करू नकोस. त्याबरोबर ती म्हणत असते, अरे अश्विन पण. त्यावर अश्विन म्हणतो, तन्वी प्लीज, आता हे पण किंतु परंतु नको गं लांबड लावत बसू. मी सांगितलं ना, सगळं व्यवस्थित आहे, सगळं ठीक आहे. मग उगाच तुला काळजी करण्यासारखं काही घडलेलं नसताना तू काळजी करू नको, स्वतःला लोड घेऊ नको. चल, मला हॉस्पिटलला जायला उशीर होतोय, मी हॉस्पिटलला निघतोय. तुझ्यासाठी काही येताना आणायचं आहे का खायला वगैरे किंवा फुलं वगैरे काही? त्यावरती म्हणते, नाही नको, माझ्यासाठी काही नको, तू जा. मग अश्विन हा हॉस्पिटलला जायला तिकडनं निघतो. बघायला गेलं तर प्रिया आता मनात म्हणत असते, चला एक हे प्यादं तरी अजून माझ्या हातात आहे, मुठीत आहे, तेवढं काय ते फक्त माझ्यासाठी चांगलं आहे. जर या अश्विनला कळालं ना की मी प्रत्येक वेळी खोटं बोलत असते याच्याशी, तर हा सुद्धा मला सोडणार नाही. माझा जीव घेतल्याशिवाय हा पण गप्प बसणार नाही. काहीही झालं तर या अश्विनला खरं कधीच कळता कामा नये, अगदी कधीच नाही. त्याबरोबर आता ती मनात म्हणत असते, अश्विनला तर नकोच खरं कळायला, आणि त्याचबरोबर सायली आणि अर्जुनला सुद्धा खरं कळायला नको. काहीतरी असं केलं पाहिजे की ज्यामुळे सगळेच प्रॉब्लेम अगदी सुटून जातील. अर्जुन सायलीच्या त्या आईवडिलांना शोधायचंच बंद करेल. पण असं काय करू ज्याने माझ्या मनाप्रमाणे सगळं घडेल असा विचार करत ती राहिलेली असते. तर दुसरीकडे आता सचिन हा साक्षीला म्हणत असतो, जाऊ देत ना, आज आपण थेट घरीच जाऊया. आता त्याला वाटत असतं की जर अस्मिता आपल्या मागावर वगैरे राहिली तर मग मात्र गोंधळ होईल सगळा. त्यावर ती म्हणते, अरे पण का? त्यावर सचिन सांगतो, अगं प्लीज, घरी जाऊन आपण मस्त काहीतरी ऑर्डर करूया आणि खाऊया, चल. आणि मग ते दोघंही जण आता पुन्हा घरी यायला निघतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.